आणि आता न्यूज टॉप 9 ची सुरुवात राजकीय बातम्यांनी करूया। मोदींच्या मंत्रिमंडळात लवकरच फेरबदलाचे संकेत। मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळाला 1 वर्ष पूर्ण झाल्यानं फेरबदलाचे संकेत एका इंग्रजी वृत्तपत्रानं दिलं वृत्त। शिंदेंची शिवसेना, दादांची राष्ट्रवादी, जनता दल, लोक जनशक्ती पक्षाला संधी मिळण्याची शक्यता। राज ठाकरेंच्या वक्तव्यानंतर ठाकरे बंधूंच्या युती संदर्भात सस्पेन्स वाढला। विजयी मेळावा केवळ मराठीपुरताच, राजकारणाशी संबंध नाही। नोव्हेंबर-डिसेंबर दरम्यान चित्र पाहूनच युतीचा निर्णय। इगतपुरीतील पदाधिकाऱ्यांच्या शिबिरात राज ठाकरेंचं मोठं वक्तव्य। महाराष्ट्राच्या हितासाठी ठाकरे बंधू एकत्र बसून निर्णय घेतील। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची युती संदर्भात विधानच सकारात्मक। संजय राऊतांचं वक्तव्य। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजप आमदारांची वर्षावर बैठक संपन्न। पालिका निवडणुकांमध्ये भाजप नंबर 1 चा पक्ष ठरला पाहिजे। बैठकीत फडणवीसांनी मराठवाड्यातील आमदारांना कानमंत्र दिल्याची सूत्रांची माहिती। भाजपच्या 30 आमदारांना आरएसएसचं मार्गदर्शन। जनतेला आपला आमदार वाटला पाहिजे अशी कामं करा। विधानसभेप्रमाणे मनपा निवडणुका देखील महत्त्वाच्या, जनतेला तुमच्याकडून अपेक्षा आहेत। भाजप आणि संघाच्या बैठकीत जवळपास 1.5 तास चर्चा। निधीची तरतूद आता सत्ताधाऱ्यांसाठीच डोक्याला ताप। हळू आवाजात होणाऱ्या तक्रारी मंत्री जाहीरपणे करू लागले। दत्ता भरणेंच्या वेदनेवर दादा कोणती गोळी देऊन फुंकर घालतायत ते दिसेलच। भरणेंच्या लाडकी बहीणवरील वक्तव्यावरून सामनातून टीका। बदनामीमुळे काही मंत्र्यांना घरी जावं लागेल। कुटुंबावर कारवाई करायला मला आवडणार नाही। एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया। तुमच्याकडे दाखवलेलं बोट माझ्याकडे असतं। गायकवाड आणि मंत्री शिरसाट प्रकरणावरून शिंदेंचं बैठकीत वक्तव्य। मुख्यमंत्री फडणवीसांनी देखील मंत्री शिरसाटांना झापल्याची माहिती। मंत्री असताना असं वर्तन योग्य नाही। मुख्यमंत्री फडणवीसांकडून शिरसाटांची कानउघडणी, सूत्रांची माहिती। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण शरद पवारांची भेट घेणार। राज्याच्या मतदार यादीतील घोटाळ्यासंदर्भात चर्चा करणार, सूत्रांची माहिती।